साहेबांचा आज आपल्या ध्याने गावामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही प्रचार सभा या ठिकाणी संपन्न होती। या प्रचार सभेप्रसंगी उपस्थित ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक समोर लढत आहोत ते सन्माननीय आबासाहेब, सन्माननीय निखिल दादा, सन्माननीय गुलाबजी पगारे साहेब, विठू दादा, अब्दुल दादा, बंटी दादा, आपले साळुंके साहेब, आरके दादा, सर्व आरके अण्णा, सर्व सन्माननीय व्यासपीठ, खऱ्या अर्थाने 20 आणि 23 ला ज्यांच्या आशीर्वादाने यशाच्या शिखरावर पोहोचणार आहे ती ध्याने गावातल्या माता भगिनी, तरुण मित्र, सगळे सहकारी, ध्याने गावातील वडीलधारी मंडळी आणि उपस्थित मित्रांनो वेळ थोडा कमी आहे। लाडकी बहीण जेव्हा काही असली देणगी दिली ते देवा, तुम्ही लाभांना त्याग द्यावा, हे अनेक गोष्टी देवा। पण मी पहिले परमेश्वराला प्रार्थना करेन जगदंबेला की ज्या गरीब लेकांना नाभा मी त्याच्या नोटा पाहिल्या, दिवसभरच्या किराणा जमलेला आहे, त्यांनी जर बँकेतनं काढून आणल्या असत्या ना तर त्या कॅश राहिल्या, दाखवतो गड्डा या दिवसभर जमा करेल। आणि म्हणून मी देवी मायेला प्रार्थना करेल की माझ्या मतीमध्ये आणि नीतीमध्ये कधी फरक पडू नको देऊ। ज्या जोडप्याने ज्या विश्वासाने दिलेल्या आहेत त्या विश्वासाला तडा न जाण्याची शक्ती मला दे, एवढीच प्रार्थना देवी जाते। फक्त सालदार आणि मालदार व्हावानी भाषा करानी आणि नंतर मग गरीबनाच विसर पडानी अशी वृत्ती पण मला देऊ। ज्या गरिबांनी साथ दिली मालदार सालदार व्हावा ना, नंतर मालदार होई गरीबले विसरावं, ही वृत्ती पण मला देऊ नको, एवढी मात्र प्रार्थना करेल। मित्रांनो आजच्या या निवडणुकीच्या या प्रचाराप्रसंगी उपस्थित तुम्ही एवढ्या उशिराने एवढ्या लोकसंख्येने इतक्या उत्साहामध्ये या ठिकाणी आलात, उपस्थित राहिला, मी तुमच्या माय माऊलींचे सगळ्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि खूप खूप आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो। आपली उमेदवारी ही 12 बलुतेदारांची, 18 पकड जातीची आणि सर्व जाती धर्माची उमेदवारी आहे। ही सर्वसामान्यांची उमेदवारी आहे आणि महाराष्ट्रामध्ये पहिली अशी उमेदवारी आहे की 12 बलुतेदारांची, 12 पकड जातींची, सर्वसामान्यांची उमेदवारी आहे। ही येणाऱ्या 23 तारखेला या 12 बकड जाती आणि 12 बलुतेदारांच्या, गरिबांच्या, सर्वसामान्यांच्या आशीर्वादामध्ये महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही, एक उदाहरण त्या ठिकाणी नमूद केल्याशिवाय राहणार। आणि म्हणून या निवडणुकीला जे जे उमेदवार आहेत त्या एका उमेदवाराने बाळासाहेबांचा फोटो चोरला, दुसऱ्याने त्यांनी धनुष्य चोरला, त्यांनी पक्ष चोरला, दुसऱ्याने आयत्या वेळेला येऊन उभाटा मिळवला, चिन्ह मिळवलं, नेता मिळवला। पण हे दोन्ही पक्ष ज्या नेत्याच्या विचारावर आहेत त्या नेत्यांचा विचार 80% समाजकारण आणि 20% राजकारण। तो बाळासाहेबांचा मंत्र जर कोणी कृतीतून अंगी केला असेल तर तो तुमच्या ह्या भावाने आणि या उमेदवाराने। यांनी 5 वर्षामध्ये काय समाजकारण केलं, काय दान धर्म केला, काय जनतेची सेवा केली। करोना आले घरात, दुष्काळाला घरात, 2 माय लेकींचा जीव गेला, झोड गेला, कोण गेलं त्यांच्या दारात, कोणाला आली क्यू। तुमच्या या भावाने या उमेदवारांनी पदर मोड करून 6 टँकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने त्या ठिकाणी दिले आणि 24-25 खेड्यामध्ये ज्या ज्या गरिबांनी ज्यांना विकत पाणी मिळत होतं त्या गरिबांना मोफत पाणी देण्याचं काम परमेश्वराने या तुमच्या लेखाच्या हातात करून घेतलं। म्हणून ताणलेल्या पाणी, भुकेलेला अन्न, गरजूला मदत आणि रुग्ण सेवा हीच खरी जनता जनार्दनाची पूजा आहे, परमेश्वराची सेवा आहे आणि ती या तुमच्या भावाने केलेली हे सांगायला मला या ठिकाणी अभिमान आहे। तुमच्या गावामध्ये 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 पेपर आले असतील। सेनापती कसा असावा, ज्या वेळेला जनता ज्या वेळेला संकटात असेल ना त्यावेळेस सर्व सेनापती स्वतःच्या जीवाची बाजी लावून जनतेच्या संरक्षणासाठी, सेवेसाठी सगळ्यात पुढे असावा। मग सांगा, करोनाचं संकट, महामारीमध्ये पोटाचे सुद्धा अग्निडाग द्यायला येत नव्हते,
त्यावेळेला हा नेता आणि हा बंडू काका जे घरात होते तर आम्ही जनतेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या करोनाच्या सेवेमध्ये होतो. पदरमोड करून राम रहीम हॉस्पिटल काढलं. एक नाही, दोन नाही, 400 नाही, 500 नाही, शेकडोने तिथे त्या ठिकाणी उपचार झाले आणि अनेकांना जीवन देण्याचं काम केलं. हे काम आम्ही केलं नाही तर परमात्म्याने आमच्या हातून करून घेतलं असं मी म्हणेन. दंगलीमधला पेपर बघा, अनेक त्याच्यानंतर आजचा आदिवासी गोरगरीब बालकांसाठी केलेले जे धर्म कार्य, सामाजिक कार्य, दान धर्म कार्य ते बघा. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून कोण जनतेच्या सेवेमध्ये आहेत त्या सेवेचा विचार करून या निवडणुकीला कोण कोण उमेदवार आहे, कोणाचं कर्म काय, कोणाचा दान धर्म काय, कोणाची सामाजिक बांधिलकी काय याचा विचार करून मग त्यांनी ज्यांनी सेवा केली असेल त्याला आशीर्वाद द्या. जे घरात बसले असतील तर त्यांना आशीर्वाद देऊ नका, हे तुम्हाला नम्रपणाने या ठिकाणी सांग. दूध ना पोळायल कधी कधी ताक बी फुकी पेत. आणि मागली निवडणूक मजार कोणीतरी निवडणूक सोडी, ती निवडणूक सोडानी 30,000 माले. मी निवडणूक मजार शेवटना टप्पली लागली काका नक्की ना. अरे बाबा पहिला नि बुकेडी मी आवरे आवरे जमीन सांगू बंडू काका. अरे बंडू काका ही निवडणूक मजार लढाईवी, टिकाईवी आणि जिकाईवी. हार जीत तो बहादुर की किस्मत के दो सितारे हैं. सच्ची कुश्ती लड़ना ये सच्चे मर्द की निशानी है. आणि बंडू काका रणनाथचे म्हणून 3-3 वर्ष कधी तुमले देणग्या नाही, 23ले गणपतीसले देणग्या नाही. 2000 दिदात ते 4 चक्रा आते बलाई 21 गिजा दिदात का नाही. रिक्षावाला कधी विचार का, ज्या रिक्षावालानी पहिली निवडणूक पासून देणग्या गोळा करी निवाडी दिलं त्या रिक्षावाला 4 निवडणुका से नाही, 1 दिवाळी नाही. आते बंडू काका से ही दिवाळीले त्या रिक्षावाला म्हणा भाऊसले कपडा बी, वहिनील साडी बी, 500 नी पत्ती बी आणि काहीच नाही खुर्च्या बी. तू कितल्या बी खुर्च्या वाट 23 तारीखला तुझी खुर्ची गायब. बंडू काका फाटेल से तुटेल से पण शब्द पलटावणारा शब्दागी शब्द पलटावणारा बाटेल नाही से. बंडू काका स्वाभिमानी से, खुददार से, पण 50 खोकीन एकदम ओके सकाळी नेतानगर अन्ननी शपथ घेऊन रातना गायब होणारा गद्दार नाही से. कतलियात तो बार बार साथ भी बदल लेते हैं, कतलियात तो बार बार साथ भी बदल लेते हैं. कुछ लोग छोटे से पुण्य के आड़ में बड़े बड़े पाप भी छुपा लेते हैं और कुछ लोग अपने मतलब के लिए पक्ष नेता अपने बाप भी बार बार बदल लेते हैं. सोनार को सोना दिया उसने पायल बना दिया, लोहार को लोहा दिया उसने हथौड़ा बना दिया, दर्जी को कपड़ा दिया उसने कुर्ता बना दिया. तेरे को वोट देके ये गरीब जनता ने मंत्री बना दिया. तू एमपीसीएल की कंपनी की खासगीकरण की भूत की टिम्ब खा के वो खासगीकरण का भूत आके तू गरीब का खिस्सा ही लूट लिया. वो उसी मालेच फोडू दे रे. हा अरे तुम्हाला ज्या जनतेने निवडून दिलं रिक्षावाल्यांनी तुम्हाला, तुमच्याकडे एमपीसीएल का आली माहिती. अनेक गावांमध्ये अनेक महानगरांमध्ये महाराष्ट्रामध्ये एमपीसीएल खाजगीकरण केव्हा होतं माहिती. ज्या शहरामध्ये 5 वर्ष लागोपाठ जर वीज बिल आणि वीज वसुली 50% पुढे असेल तर त्या गावामध्ये खाजगीकरण होते. आपल्या मालेगाव शहरामध्ये फक्त एकच 50% पुढे गेलं आणि 50% पुढे एकदा गेलं. बीड, उस्मानाबाद, अकोला, पांढरी या सगळ्या गावांमध्ये कुठे 57%, कुठे 58%, कुठे 59%, कुठे 55% अशी वीज गळती आणि वीज चोरी 5 वर्ष होती. तरी तिथल्या आमदारांनी तिथे खाजगीकरण येऊ दिलं नाही, तिथे खाजगीकरण येऊ दिलं नाही. आणि इथे तुम्ही
एकच वर्ष फक्त आपल्या मालेगाव महानगराची 51% झाली, कायम 42, 46, 50% आत राहिली. तुम्ही त्या ठिकाणी सहकार मंत्री होता, तरी तुम्ही तिथे विरोध केला नाही, खासगीकरण केलं. आणि खासगीकरण केल्यामुळे जिथे तुमचं 200चं 300चं बिल होतं ते आता 900 800 येतंय का नाही? मग हे पाप कोणाचं? हा, ज्याने केलं त्याच. मग आता जर 500 रुपये दर महिना लिहिला आहे ना, मग महिन्याला 500, 12 महिना कितला होणार? 12 पंचे 6,000 रुपये महिन्यात का नाही? 6,000. 5 वर्ष घ्या ते इथलं बिल बरं आहे ना, मग 6 पंचे 30,000 या गरीब माय माऊलसनी म्हणा, रिक्षावाला असला, कोणा गावाना बाजार होता, कोणा साखरपुडाना पोरणा बाजार होता, कोणा लग्नना पंगतना बाजार जाता. अरे तू या गरिबांच्या खिशातनं पैसे काढले, तुला निवडून दिल्यानंतर. म्हणून आपला जुना लोक सांगितले, एक जमाना था कुछ डाकू ऐसे थे, गुलबे डाकू, अमीरों का खिसा लूट के, तिजोरी लूट के गरीबों में बांटा करते थे. अभी ये व्हाइट कलर डाकू आए, ये गरीबों का खिसा काट के कंपनी वालों को और खुद का घर भरते. तो कोणता डाकू चांगला? हा, आणि या गोष्टी म्हणून म्हणा आता कानवर यायचे. उळे या कृषी मंत्री होता, यासनाच काळानुसार 20,000 पाहिले गे. पुन्हा बी गाव ना काही शेतकरी शेत या कृषी मंत्री झाल्यावर 20,000 पाहिले गे ना. पहिलाच कधी 20-25 वर्षात 40 वर्षात 20,000 गे, आणि इथून पुढे बँकिंग 10-15 वर्ष जाणार. म्हणजे शेतकरीसले तुम्ही कृषी मंत्री झाल्यानंतर 45 दिवस उशिरा अलॉटमेंट केल्यामुळे त्यांचं ब्लॅकमेलिंग झालं आणि शेतकऱ्यांना उळे 20,000 पाहिले. या कृषी मंत्री जाताच उळे जसे तसे होईल. युरिया रेशन लाई घ्या 200 रुपये गोणी मागे माग, कोणी 10 गोण्या घेतल्या होते त्यांना 2,000 घ्या. मग एक जरी गरीब शेतकरी उळे जर एक पाहिली टाकळी त्यांना 10,000 नुकसान, म्हणजे 10 त्यांना घेणार जायत का नाही? तुमना बिलच ना जायत 30. 5 वर्ष ना समजे की 20% येणाकडे 5 ते आयो ना जायत ना. पार्टनरशिप होईल किंवा काही माल घेता होईल तर आयो ना तुम्हाला 5 ते जायत ना, समजे घ्या 30 न नुकसानचे, मग 20% होईल तर 5 घेणार जायत. आणि उळ्या मजार सुद्धा 10,000 न माग जे, त्यांना नंतर युरियाने कोण्या सुद्धा 10 गेले होते ते 200 रुपये माग, त्या 2,000. आणि म्हणा ते कानवर म्हणा गुप्तचर खाता आबाने बी बरंच आहे, मन बी बरंच आहे, काही निखिलनं बी एक रिपोर्ट यायचे माने. आता निवडणूक जवळ राहिली, जशा या रिक्षावाला असले कधी म्हणजे 3 वेळा पुण्या निवडणूक एकदम कोरड्या झाल्या, 4 निवडणूक. ही निवडणूक बंडू काकांना पायगून अशी जोरात होणार जे की विचार बिर्याण्या चालू आहे का. आणि म्हणा कानवर सोनाना म्हणे पॅक होई राहिला, यंदा सुरुवातच 10 निशे. मी तुमले सांगितलं तुमना मामी माणूसच ना गावकडला शेतकरी ना पहिलाच 10 घेणार शे, पण तुमना कंपनीना 20 बिलना 5 जो वाट आली ना त्याला सांग भाऊ 15 ने चाल दर पहिले आमनाच घेणार शे. आणि त्या करायचे का पोटाचे त्या सकाळी पासून, पण कॅश आमना घेणार शे त्या 15 ने चाल दर 10 नको आलो. आणि म्हणून आपले पहिले किती घेणे आपलं काय काय. आणि रोड बिड याच्या उकरी घ्या, पुलं वाई घ्या, आता मोसम पुल 3 महिना मग कडापडी घ्या, सिमेंट ना रोडले डांबर न तिगळ दी राहिना, ही आणखी विचारूच नका. या विचारूच नका. म्हणून तुम्ही ह्या निवडणुकीला जी काही काळी लक्ष्मी येणार आहे त्या काळी लक्ष्मीमध्ये जर कसर असेल तर ते तुम्ही सुद्धा तुमच्या हक्काचा हिशोब लावायचा. पण त्याच ना डावशे शपथ घेवा लावणार शे, 10 देवाना मनी देवाना ते शपथ घेवानी, भाकर देवानी, ज्वारी देवानी, या तुमना हक्का असे जो भडवा तुमले सांगे ना शपथ घेवाले त्याले म्हणा भडवा. या आमना सध्याना माझा 5 कमी त्या टाक पहिले. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला या ठिकाणी सावध राहावं लागणार आहे. विकास विकास विकास, अरे काय विकास? विकास सगळा भकास आहे, टक्केवारी पार्टनरशिप जकास आहे. खडकी इकडचे सगळे रोड पाहिले, तिकडे सिमेंटचे रोड, सिमेंटना रोडले कधी 3 महिन्यात कडा जातच का? म्हणजे तुम्हाला काम चांगला राहतात तर काही कडा जातात का? विकास सगळा भकास आहे
जे जे विकास केले ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो वेळेच्या. बोरी आंबेदरी 27 कोटी फेल, तिथे सांगणार 900 हेक्टर बागायत होणार शे आणि जोडगाले खूप पाणी मिळणार शे. पेवालेच पाणी मिळणं नाही जोडगाले, ते इकत पाणी पेत त्यांना माझा मोफत पाणी मी दिलं. तुला 27 कोटी काय कामात. बोरी आंबेदरी फेल, मालेगावनी भूमिगत गटार 500 कोटींनी. जिथे खोट आणि नोट आहे तिथे गुपचूप आहे. 27 कोटीचं काम गुपचूप उद्घाटन म्हणजे खोट नोटच आहे. इथे जर एखादा शेड बांधणार आहे ना किंवा एखादा गल्लीला रोड करणार आहे ना तर 3 गल्लीसने महिला असले भलावतच का नाही. पण 10 लाख ना रोडले 20 महिला नारळ फोडतील. मग इथे 500 कोटीने गटार आणि राहिना मालेगावात इथला विकास करे ना 100 बाया ते करा नारळ फोडावे ते बी गुपचूप. जिथे खोट आणि नोट से तिथे गुपचूप से ते नंतर जनताना लक्षात होणं आणि मग आंदोलन व्हायना. 500 कोटीनी गटार दिसे तिना माझा तुमना पाणी पट्टीना यासना सगळासना 150 कोटी जायचे. 150 किती 150 कोटी लागत आहे बरोबर. या 150 कोटी मजा ही बाहेरली कंपनी आणि गुपचूप उद्घाटन करत चोरी दपी. मी इथे खोट नोट पाप से म्हणूनच ना म्हणजे तू जर यास ना सगळे अंडरग्राउंड गटारकडे सुजलाम सुफलाम करा हीच काबर बोला जनताला काबर बोला पेपर जाहिरात काबर काढत. आणि म्हणून 40गाव सारख्या शहरामध्ये भूमिगत गटारीला 1 फुटी पाईप आहे. मालेगाव मध्ये 6 फुटी पाईप एवढी जनताले 6 इंची पाईप तो सक्सेस आहे. म्हणून बोरी आंबेदरी धरण बी फेल, भूमिगत गटार बी फेल आणि आत्ते मोसम पूल हा नवीन तयार करा. मोसम पूल नवीन तयार महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या समोर. पहिला सगळा जेवढा लोक जायत ना तेवढा शंका होती. कारण घरना जरी स्लॅब टाका तरी त्या स्लॅबले 10 mm 12 mm 11 mm स्टील राहा. तो एवढा मोठा पूल त्याला 6 mm आणि 8 mm स्टील दिसे. लोक चिंता होती किंवा शंका होती तरी लोक गुपचूप राहिना. आणि घाई माझा देवले बी त्याला उघडं पाडणं होतं. देवले बी निवडणूक ना उघडं पाडणं होतं. घाई माझा शिंदे साहेबांनी यांनी उद्घाटन करी दिलं. आणि देवनी काय काय उद्घाटन झाल्यानंतर मग त्या पोरले पाणी म्हणा मोसम पाणी नाही म्हणा का दणके बाजार ते पाणी म्हणा 3 महिना नाही होईना तुला कोट्यावधी या जनताना पैसा गया. महाराष्ट्र शासनना तिजोरी मजारला पैसा गया. 3 महिना होईना नाही तुला सिमेंटना पुरले तडा पडी गया तर डांबरना ठिगळ लावानी येळवणी हरकत नाही ठिगळ लायत तरी. अरे पण मोसम पुरले पाणी होणं त्या पाणीना हादरा बसा लागणार. तुम्ही 11 वाजले उठी होना जर मोठ्या ट्रका गया तर तो का दशी जाई. तुम्ही बॅरेट लावलं तिथे बरोबर. जावेद भाई बॅरेट लगाय की नाही. म्हणजे तुम्ही 3 महिन्यांना पूल कोट्यवधी रुपया तिथे खर्च कया आणि त्या 3 महिन्यांना पुलले बॅरेट आडवा लाया. म्हणजे याना अर्थ तुम्ही जे कोट्यावधीनं पूलनं काम के ते 3 महिना नाही होईना तरी तुला गॅरंटी नाही. मग तुम्ही 5 वर्ष गॅरंटी कशी घ्यावा. 100 वर्षांना पूल बाजूले त्या 100 वर्षांना पूलले म्हणजे 100 वर्षांना जुना पूल त्यावरून एवढा महापूर सारखा पूर्वना त्या पूर्वजा त्या पूलवरून ट्रका बी गया सगळा गया तो भक्कम आणि असना 3 महिन्यांना पूल दिला. मग विकास कोण असेल कॉन्ट्रॅक्टर ना टक्केवारी ना पार्टनरशिप ना. तुम्हाला आमनासाठी जो विकास करेल तो ते दिल्लाचे ना त्याला तडा म्हणजे ते तडा तिथे गोडा. त्यानंतर डीके फार्मरना गार्डन 8 महिना पाणी माजरा 8 महिना पाणी माजरा तो फेल. मोसम नदी चौपाटी मोसम पार आम्ही बी श्रमदान केले मी बी राहणार इतकं श्रम